ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये 10 लाख रुपये मागितल्याचा गंभीर आरोप भिसे कुटुंबियांनी केलेला होता आणि त्यानंतर डॉक्टर घैसास यांच्यावर जोरदार टीका सुद्धा झालेली होती। अखेर डॉक्टर घैसास यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे। त्यावरून आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेत रुग्णालयाची बाजू स्पष्ट केलेली आहे। आम्ही कधीही फॉर्मवर डिपॉझिट भरा असं लिहित नाही। माझ्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत कधीच असं केलं नव्हतं, पण त्या दिवशी राहू केतू डोक्यात काय आलं आणि ते या लोकांनी डिपॉझिट म्हणून लिहून दिलं अशी प्रतिक्रिया केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। डिपॉझिट घेण्याची जी पॉलिसी होती ती दीनानाथमध्ये छोट्या रकमेसाठी कधीच नव्हती, पण मोठ्या रकमांसाठी विशेषतः 5 लाख 10 लाखाच्या पुढे जर असलं तर ती होती। ती आपण गेल्या 4-5 दिवसापूर्वी काढून टाकली। डिपॉझिट फक्त हाय व्हॉल्यूमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते। हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अधीन आहे। हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही। आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो। आता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो। त्याच्यात आमचा एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही आणि थकूच शकत नाही, तर बंद करतील। आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये। हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे। त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो। हा भिसेंना नाही, एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर। डॉक्टर याच्यात लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल। डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही। परंतु काही कारणाने त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौपन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। ही गोष्ट खरी आहे, असं कोणीही लिहित नाही। त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता। मी ऑपरेशन करत असताना माझ्या एकाचा फोन आला, एकदा आला, मी घेतला नाही, दुसऱ्यांदा आला। मला त्याच्या असिस्टंटने सांगितलं की सर कोणतरी परत परत फोन करते, तुम्ही घ्या। मी घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जे शक्य आहे ते भरा, बाकी ट्रीटमेंट ते होईल, तुम्ही काळजी करू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।